त्यातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता टीका होतीये आणि त्याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. आपण बघितलं असेल, सामान्यातली सामान्य माणसं त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पुढे येतात. मग आपण जिल्ह्याचे प्रमुख असलेले अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीनं कुठल्या महोत्सवात जाऊन हे असंवेदनशीलपणाचं जर दर्शन त्या ठिकाणी घडवलं तर ते अतिशय चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय, पैसे नाहीत, प्रपंच चालवायचा कसं, जगायचं कसं, ही भ्रांत त्याला पडली आहे. अशा परिस्थितीत त्याला आर्थिक मदत मिळवून देणं, मला वाटतंय आपण जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यात पहिलं आद्य कर्तव्य आहे. आपण एकीकडे दुःखात आहेत, आपण एकीकडे संकटात आहेत, आपल्या समोर त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत. मग अशा परिस्थितीनं आपण तिथून कुठं जरी गेलो, आपण घरी जरी गेलो तर आपण आनंद उत्सव साजरा करू शकतो का? आपलं मन त्याला साक्षी देतंय का? मला वाटतं ह्याची दक्षता त्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि आम्हा लोकप्रतिनिधीकडनं, अधिकाऱ्याकडनं संवेदनशीलतेचं दर्शन त्या ठिकाणी घडणं हे नितांत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं असंवेदनशील वागणं हे अतिशय निषेधार्ह आहे. त्यांनी काळजी घ्यावी ही अपेक्षा आहे. आणि आपण जर म्हणत असाल की कारवाई, तर निश्चितपणे ही चूक आहे, त्याच्यावर काही ना काही ऍक्शन घेतली पाहिजे. मलाही या महोत्सवाचं निमंत्रण होतं. मला वाटतं हे सगळं करत असताना आपण सरकारचे प्रमुख म्हणून हा महोत्सव टाळून त्याच्यासाठी लागणारा खर्च जर शेतकऱ्यांना, ह्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना जर मदतीसाठी देता आला असता तर ते अतिशय अभिनंदनीय बाब राहिली असती. पण अशा पद्धतीचं जे वर्तन केलंय ते एकदम चुकीचं आहे. आता तरी तिने ते तातडीनं थांबवावं, टाळावं आणि त्याच्यातनं जो होणारा पैसा खर्च आहे त्याच्याऐवजी या पुरात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा ही अपेक्षा आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा